9,777 मतदार करणार मतदान। माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये कोण मारणार बाजी? राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी की शिवसेना? किंवा होणार तिसऱ्या आघाडीची स्थापना? माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 17ही वॉर्ड मध्ये राहणार विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर। आपल्या वॉर्ड मधील समस्या व नगरसेवक यांचे कार्य या सर्वांचा ताळमेळ घेऊन येत आहोत। माहूर नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम 2021 दररोज सकाळी 9 वाजता, रात्री 9 वाजता व पुन्हा प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आपली आवडती वृत्तवाहिनी विदर्भ न्यूज 365 आपल्या घरी UCL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 999 वर फक्त विदर्भ न्यूज। माहूर निवडणुकीच्या अनुषंगाने आपण माहूर शहरातील प्रत्येक वार्डात नागरिकांच्या समस्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी, त्यांचे मतं जाणून घेण्यासाठी फिरत आहोत। कालपासून आपण या अभियानाला सुरुवात केलेली आहे। आज आपण 12व्या वार्डमध्ये आता आलेलो आहोत। 12वा वार्ड असा आहे की इथून लागली रेणुका मातेच्या मंदिराला जाणारा रोड, बाहेरून येणारे सर्व भाविक याच मार्गाने जातात आणि प्रत्यक्षात माहूर शहरात प्रवेश केल्यानंतरच त्यांना असं हे दुर्गंधीचं, असं हे घाणीचं साम्राज्य पाहायला मिळते की माहूर शहराची शोकांतिका आहे। माहूरसाठी विदर्भ न्यूज वसंत कपाटे। काय समस्या आहे? समस्या आहे घाणीचे साम्राज्य आहे। नाल्या नेहमी स्वच्छ होत नाहीत, नळाला शुद्ध पाणी पुरवठा येत नाही। नळाला पाणी किती दिवसाला येते? 8 दिवसाला नळाला पाणी येतंय। कसं येते? आणि 2000 गढूळ पाणी येते, पिवळ्या रंगाचं पाणी येतंय। आणि 2013ची नळ योजना आहे, अजूनपर्यंत पूर्णत्वास कार्यान्वित झालेली नाही। आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकत नाही, त्यांनी तोटी टाकत नाहीत। असं घाणीचं पाणी त्यांना, म्हणजे अस्वच्छ पाणी त्यांनी नळाला पुरवठा करतात बघा त्यांनी। आणि नळ रेग्युलरमध्ये येत नाहीत। 8-8, 10 दिवस नळसुद्धा माहूरला पाण्याचा पुरवठा होत नाही। आणि नाली उपसून यायला 8 ते 10 दिवस झाले बघा साहेब। हे नाही, कचरा नाही नेला अजून त्यांनी। त्यांना सांगितलं, वारंवार सांगतो आम्ही, विद्यमान नगरसेवकाला सुद्धा आम्ही वारंवार सांगतो, पण ते ऐकायला तयार नाहीत। त्यांनी हो म्हणतात, येत नाहीत, कचरा स्वच्छ करत नाहीत त्यांनी। नगरपंचायत प्रशासनाला कळवलं का तुम्ही? एक दोन वेळा कळवलं होतं तुमच्या त्या स्वामी वाघ साहेबाला सुद्धा आम्ही जाऊन सांगितलं होतं त्यांना, पण त्यांनी म्हणे हो मी आता पाठवतो म्हणे कर्मचारी, पण कर्मचारी अजून काही आलेले नाहीत आणि येत पण नाहीत। आणि त्यांनी आमचं काही सर्वसामान्य माणसं त्यांनी ऐकत पण नाही। कसं आहे ते, या वार्डात आपण बरेच वर्षापासून राहता, कसं वाटतंय आपल्याला? काय समस्या आहे आपल्या? बरोबर नाही, सत्य नाही, काय नाही, नगरसेवक इकडे लक्ष देत नाहीत का? काय समस्या काय? समस्या खूप हे आहे, नालीचं तर खूपच प्रॉब्लेम, पाणी घरामध्ये घुसून जातं। हा रोड कधी झाला? 2 वर्ष होतं। 2-3 वर्ष झाले। काय समस्या आहे वार्डातली? काही नाही ना, गरीबाचं कोणी ऐकत नाही। इकडं पाणी वगैरे सोडत नाही, 15-15 दिवस नळ येत नाही।
पुन्हा कचरा गाड्या बी बंद आहे आता. गाड्या येत नाहीत का? नाही. गाडी कधी आली होती? एक दिवस आड करून 2 दिवस आड करून वाटाला येते. 17 वाडा आहे आणि 2च गाड्या चालू आहेत. 2च गाड्या. या वार्डाच्या समस्या काय आहे? नाल्याची हे हाल आहे. आपल्याला काही याबाबत आपण काही सूचना केल्या का नगर प्रशासनाला? नाही केलं कोणी. येऊन काय घाण पाहतात नंतर येतात आणि सांगतात आम्ही मला मत द्या, आम्ही तुमची गली सुधारतो, तुमचा रस्ता सुधारतो, पण कोणी सुधारत नाही. नळाचं पाणी किती दिवसाला येते? 8 रोज येते काही गड्या. आपल्या घरी नळ आहे, त्याच्या घरी नळ, त्यांना माहिती. हे नाल्या कधी उपसल्या? तिथून घे 15 दिवस झाले. 15 दिवस झाले नाल्या कधी उपसल्या हे नाल्या? 15 दिवस झाले. हे नेलं नाही का कचरा? नाही नेले. कळवलं का नगरपंचायतला? कळवलं. इथून गाडी येते नगरपंचायतची. 8 दिवसाला 2 दिवसाला एकदा, तेव्हा नाही घेऊन जाते. काय वाटतंय याडी? तुम्हाला काय वाटते या समस्याच्या बाबतीत? काही बोलत ना का तुम्ही? काय झालं कोण आहे वार्ड मेंबर? मोठा माणूस आहे, उपनगराध्यक्ष राहिलेला आहे. काही लक्ष नाही का इकडं? वोटिंग मागायला येते फक्त. पण आता मग तुम्ही असं समस्या नगरपंचायतला गेल्या नाही का तुम्ही? नाही गेला आम्ही. त्या नायकीनला घेऊन सोबत जायला पाहिजे होतं ना. जाऊ मग आता. कधी? बरं, आम्ही सांगितल्यावर जा. तुमची जबाबदारी नाही का? दुर्गंधी पाहून काही वाटत नाही का? वाटते. मग काही बोलत ना, समस्या सांगत ना का नगर प्रशासनाला? नाही गेलेच नाही आम्ही. वार्ड मेंबरला सांगत ना का? वार्ड मेंबर आले नाही का इथं? 5 वर्षात किती वेळ आले? एकदा बी नाही. तू काय म्हणता याडी? तेच गोष्ट एकच. एकच. बरं, नळ आहे का तुमच्या घरी? आमच्या घरी नाही, आमच्या घरी. हा. तुमच्या घरी नळ आहे? किती दिवसाला पाणी येते? आता सोडायला 4-5 दिवसात. निवडणूक आहे म्हणून सोडायले का? उन्हाळ्यात मग 15-15 दिवसात असं का? पाणी कसं येते? येते उन्हाळ्यात जरा येते. अच्छा. समस्या हेच नेहमीची नाली हे सगळं कचरा याची समस्या आहे. गाड्या येत नाही. गाड्या येते 8 दिवसाला एकदा, 3 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात. तुम्ही याच्या बाबतीत नगर प्रशासनाला काही कळवत ना का? कळवतो वारंवार तेच. किती आम्ही काम धंद्यावाले माणसं रोज कितीदा जाणार आहे, कितीदा काय करणार. नगरसेवक लक्ष देत नाहीत का इकडे? काय एकदा येतात मत मागण्याला. 5 वर्षात आले नाही का कधी? येतात आता 5 वर्षात 2-3दा चक्कर मारली त्यांनी. तुमचं काम नाही का हे अशी दुर्गंधी दाखवायचं? आता काय लेकरं बाळ आमच्या त्या सगळ्या बिमारीनं पडून राहिले. आता दाखवलं तर तरी काय करणार आहे? पडते. आमची सासू बिमार झाली. पुढून पहा आमचा गलीत कचरा किती आहे, नालीत कचरा किती आहे, कोणी काढत नाही. नगरसेवक जवळच राहते, कळवत ना का? नाही सांग, किती सांगू द्या त्याला, ऐकत नाही. नाही ऐकत. नगरपंचायतला कळवलं का? कळवलं. गाडीवाले येतात, पुढं कळवलं. पहा तुम्ही किती कचरा आहे, घाण आहे. 5 वर्षात नगरसेवक फिरत नाही का इकडं? नगरपंचायतचा कुणी जबाबदार अधिकारी? आमचे लेकरं बिमार आहे, आमची सासू बिमार आहे किती दिवसापासून. अशी उघडी नाली आहे, याच्यात मुलं वगैरे पडतात का? हा, रोज 1-2 मुलं पडतात. हे लहान लेकरं आहे आमच्या गल्लीमध्ये. हा. त्यांना वारंवार सांगून त्यांनी लक्ष देत नाही. कोणाला सांगितलं? स्वच्छता दूत, आमच्या नगरचे जे नगरसेवक आहेत त्यांना हा. सगळ्यांना सांगतो आम्ही. ऐकत नाहीत का? नाही ऐकत नाही. नगरपंचायतला कळवलं का तुम्ही? हो, कळवलं ना. 2-3 ऍप्लिकेशन दिलेले आहे, तरी लक्ष नाही देत. ऍप्लिकेशन देऊन सुद्धा लक्ष दिलं नाही. आमच्या वार्डामधल्या विहिरीमध्ये 1 वर्ष झालं कुत्रं पडून. आमच्या लोकांचे पाणी पिण्याचे हाल होत आहे, तरी लक्ष नाही. कुत्रा पडून सुद्धा लक्ष दिलं नाही. त्यात कुठलाही पावडर फवारलेलं नाही, औषधी टाकली नाही. पाणी तसंच आहे का? मग तसंच आहे. आणखी दाखवतो तुम्हाला. विहीर झाकून ठेवलेली आहे. कुठं आहे विहीर? हे इथं माग आहे, तरी काहीच करत नाही ते. कुठं खाजगी बोर आहे? हे इथं आहे पुढे. दत्ता तुळशीराम राठोडनी हे नगरपंचायतची बोर त्याच्यामध्ये टाकलेली आहे. खाजगी केलेला आहे. स्वतः पाणी वापरतो. दुसऱ्याला देत नाही का? आमच्या तांड्यामध्ये 3 बोर आहे, त्याच्यामध्ये एक खाजगी आहे, त्यांनी केलेला आहे. हे एक आहे बंद पडून आहे.
तो नगरपंचायतचा बोर आहे का ज्याच्यावर नगरपंचायतचा बोर आहे ते त्यांनी स्वतः मालकी गाजवलेली आहे त्याच्यावर. ते कसं काय नगरपंचायतला कळवलं काय बाबतीत कळवलेली आहे. नगरसेवकाला कळवलं का कोणी लक्ष नाही. सार्वजनिक बोरवर त्यांनी मोटर टाकलेली आहे आणि हे सोलारची लाईट पुष्कळ दिवसापासून बंद आहे. हे बंद आहे, मागची सुद्धा बंद आहे. ते लाईट किती दिवसापासून बंद आहे? 1 ते 1.5 वर्षापासून बंद आहे. त्यांनी ज्यावेळेस नवीन फिटिंग केली ते 8 ते 10 दिवस चालल्यानंतर टोटल लाईट माहूरमधले बंद आहेत आणि वारंवार आम्ही नगरपंचायतला सांगितलं पण ते ऐकायला तयार नाहीत, काही नाही. त्यांनी कोणी येत नाही का दुरुस्तीला? कोणीच येत नाही दुरुस्तीला. याच्यावर चायनाच्या बॅटऱ्या वापरल्या असा आक्षेप आहे लोकांचा. हो, माझा 100% मला वाटते 100% खात्री आहे. चायनाच्या सगळे डुप्लिकेट कामं केलेली आहेत त्यांनी नगरपंचायतने, माहूर नगरपंचायत. सौर ऊर्जेवर नगरपंचायतचा खूप खर्च आहे, तो काही कामी आला नाही असं नाही. बिलकुल 100% कामी आलेलं नाही. सगळी कुचकामी ठरलेली आहे योजना ती. बाराव्या वार्डमधील जी सार्वजनिक विहीर आहे ही जुनी विहीर आहे ना? जुनी विहीर का बंद झाली? हे यामध्ये नाही का 8 महिन्या पहिले कुत्रं पडलं होतं. आम्ही नगरपंचायतला ऍप्लिकेशन देऊन त्यांनी इकडे लक्ष दिलेच नाही. ना पावडर टाकलं, ना पाणी काढलं, ना काही. लोकांना प्यायला पाणी नाही, आणखी कोणी पडून जाईल म्हणून आम्ही ते झाकून ठेवलेले आहे. निर्जंतुकीकरणाचं कुठलंही साधन याच्यात टाकलेलं नाही. किती कळवलं आपण नगरपंचायत? 2 वेळेस ऍप्लिकेशन दिलेलं आहे. कोणी आलं नाही? नाही, कोणीच नाही. नगरसेवकाला कळवलं का? हो, नगरसेवकाला बी माहिती, कॉल केला होता मी स्वतः, तरी लक्ष दिलं. कोणीच लक्ष देत नाही या वार्डावर. नाही. फक्त नाही का त्यांनी यूज करत आहे टायमाला त्यांचा, की आम्हाला बोलतात, जवळ घेतात, नंतर दूर जातात. आम्ही आता ज्या लोकांच्या घरी बोर नाही, कुठं आता सार्वजनिक हापशी बंद आहे आमच्या, तर लोकांनी पाणी कुठून भरायचं? नळाला पाणी येत नाही. नळाला 8-8 दिवस पाणी येत नाही. आलं तर दुर्गंधीयुक्त येते. हो, गढूळ पाणी येते. गढूळ पाणी येते. करायचं कसं? ही विहीर गरजेची आहे या भागातल्या लोकांसाठी. गरजेची आहे ना, कारण की 50% लोक या विहिरीवर अवलंबून आहे. हे रोड कधी झाला? हा रोड 1 वर्ष होत आहे समजा. पूर्ण उखडला ना? पूर्ण उखडलेला आहे आणि चांगल्या प्रकारे दुरुस्त व्हावं. इथं येणाऱ्या भाविकांचे गाड्या वगैरे भरपूर येतात, सर्व जेवण करण्यासाठी येतात. त्यामुळे हे रोड लवकर दुरुस्त व्हावा अशी आमची इच्छा आहे. हे रोड उखडण्याचं कारण काय इतक्या लवकर? नाही, त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही, रोड का उखडला ते, पण चांगला रोड व्हावा ही माझी इच्छा आहे. सुरी वापरली होती का याच्यात? नाही, त्यावेळेस मी नव्हतो, मला काही माहीत नाही त्याबद्दल, पण रोड चांगला व्हावा हीच आपली इच्छा आहे. हा रोड खराब आहे ना? रोड हा रोड खराब आहे. काम निकृष्ट दर्जात झालं का? बिलकुल. कशामुळे झालं? चुरी, सिमेंट कमी वापरलं झालं याचा अंदाज नाही आपल्याला काही, पण रोड खराब आहे एवढं नक्की. हो. हे असे रोड तुम्ही जे आता झाला याच्या बाबतीत काही नगर प्रशासनाला कळवलं का? नाही, काही कळवलं नाही. आहे तिथं समोर आमचे पत्रकार 2 पत्रकार आहेत. त्यांनी पत्रकाराचं नका सांगू. ही समस्या कोणी कळवली का? नाही, कळवली नाही. काही या भागात नळाचं पाणी येते का? नळाचं पाणी येते. किती दिवसाला येते? नळ मंगळवारी नळ येते, हप्त्यातून 2 वेळा नळ येतातच. कसं येते पाणी? पाणी येते, भरपूर येते. शुद्ध येते का? शुद्ध येते. पूर्ण शुद्ध येते? नाही, पूर्ण शुद्ध नाही. फिल्टर म्हणून नाही येते. पियावं असं काही इच्छा होत नाही त्यावेळी. वास येते का पाण्यात? नाही, वास वगैरे नाही येत, पण पाणी पियावं अशी इच्छा होत नाही काही. या भागात कचरा जमा करणाऱ्या गाड्या फिरतात का? हो, फिरतात. किती दिवसाला? गाड्या हप्त्यातून 3-4 वेळ येतात. आपण या वार्डात राहता, हा रोड कधी झालेला आहे? हा रोड होऊन 6 महिने झाले फक्त, पण 6 महिन्यांच्या पहिलेच ते आहे 2 महिन्यातच हा रोड खराब झाला. पावसाळ्यात खराब झाला का? पावसाळ्यातच खराब झाला पूर्ण. अशी गिट्टी उघडण्याचे नेमके कारण काय? त्याच्यामध्ये सिमेंट कमी असेल किंवा काहीतरी डस्ट जास्त असेल. डस्ट वापरलं होतं का? पूर्ण डस्ट वापरलं होतं. याच्यामध्ये कुठल्या प्रकारची रेती वगैरे काहीही नाही.
आता हा रोड तुमच्या घरापेक्षा उंची झालेला आहे, त्याच्यामुळे पाणी आमच्या घरामध्ये पूर्ण पाणी असतं. हे सगळे ही समस्या सगळीकडे आहे का? सगळीकडे सारखीच आहे. या बाबतीत नगरसेवकाला काही संबंधित नगरसेवकाला काही बोलले का तुम्ही? आधी बोललो होतो पण त्याचा कुठल्याही प्रकारचा काही उपयोग झाला नाही. नगर प्रशासनाला कळवलं का तुम्ही? नाही, तेवढं कळवलेलं नाही. फक्त बाकी एवढं सगळं झालं. मग तोंडातोंडी झाली, बोलणं चालणं झालं. एक जबाबदार नागरिक म्हणून तुमचं ते कर्तव्य नव्हतं का? हो ना, होतं ना. पण ते कसं होतं की तितक्या पुरतं बोलण्यापुरतं केलं तर काय औपचारिकमध्ये काही होणारच नव्हतं ना ते. कारण त्यांचं बोलणं कसं होतं की बा आमचं कर्तव्य आम्ही एवढं करून ठेवलं, त्याच्या पलीकडे काहीही करणार. कचरा जमा करणाऱ्या गाड्या येतात का नेहमी? हो ना, वा, एखाद्या वेळेस आली ताली येते, कचरा जमा करते घेऊन जाते, कधी कधी येतही नाही. किती दिवसाला येते? 4 दिवसाला 3 दिवसाला. नळाचं पाणी? नळाचं पाणीच आपल्याला संबंधच येत नाही, आपल्या विहिरीचा प्रश्न. नळ येतात का इकडे या भागात? काय कल्पना, आपल्याकडे नळच नाही तर आपण बाकीचंच काय पाहण्यातही मजा नाही. हे तर कधीच नाही. आज 1 वर्षापासून ही नाली उपसल्या गेलेली नाही. नाली रुंदीला कमी आहे ना, पण तरी उपसता येत नसते. असं थोडी आहे म्हणून की नाली वीजभर असली हातभर असली तरी उपसायचं कर्तव्य तुमचं आहे ना. झाडझुडी करतात तर झाडझुडी 6 दिवसाला 8 दिवसाला एकदा झाडझुडी, दुसरं काय होते? कधी काही होत नाही. हे नगरसेवकाला कळवलं का तुम्ही? नगरसेवकाला आता नगरसेवक रोजच रस्त्याने जाते, काही याच वार्डातला कधीही पाहिलेलं नाही. ज्या दिवशी निवडून दिलं तेव्हापासून नगरसेवक आमचे घरीच रोडला सांगितलं नाही पाठवतो, कधीही पाठवलं नाही, आला नाही. त्याचं पाणी सरळ इकडे जात होतं. याचा उतार, या नालीचा जो उतार आहे हा उतार इकडे आहे जगतच्या घराकडे, म्हणजे वेधशाळेकडे. पण ते नाली तोंडावर तुम्ही बंद केल्यानंतर या काढची त्या काढायला बंद केली. आम्ही 4 वेळा नगरपंचायतला जाऊन सांगितलं की बा नाली, फिरोज दोसानी म्हणे की बा ही नाली हम इस साल बोले जल्दी बना देंगे बोले. आजपर्यंत कोणीही आला नाही त्याला पाहायला. 5 वर्षात कोणी वाढीच नाही, कोणीच नाही, वाढीच नाही. 17 कोटी रुपये आले ना माहूरला, पण ते खाल्ले असतील, 17 कोटीचा ते गेले असतील पोटामध्ये. विकासात गेले, जनतेच्या विकासामध्ये, जनतेच्या विकासामध्ये की नगरसेवकाच्या विकासामध्ये? आता ते कुणाचे त्यांनाच माहिती आहे ना ते, कारण त्याचा हिशोबच विचारणार कोणी नाही. हिशोब विचारला तर देणार कोणी नाही. समस्या झाल्या आणि त्याला आज कमीत कमी 15-20 वर्षापूर्वी आम्ही याचा प्रश्न मांडला की आमच्या घरानं पाणी जाते. आता काय एवढा मोठा जुन्या 150 वर्षापूर्वीचे घर काय आम्ही काय वर करावं काय की काय नवीन बांधकामाला आम्हाला परमिट हे देणार आहेत? आपल्या घराला किती वर्ष झाले? 100 वर्षाच्या वरचं घर आहे. 200 वर्ष होत आणि 100 वर्षाच्या घर आमच्या पंजोबाच्या काळातलं घर आहे. कोणी राव पक्षाचा काही संबंध नाही. भिंती आहेत त्याच्या. प्रश्न कुठला येते की जर तुम्ही असे बांधकाम केले, कोणते लोकांच्या घरानं पाणी घुसवले. बरं तसंही नाही की आम्ही आमच्या रोडची मागणी केली होती. आम्ही म्हणलं बा शेवटी तुम्ही काय करायचं ते करा. एवढा मोठा रोड करण्यापेक्षा 3 बोटाचं लेअर टाकून द्या. पहिला ॲक्च्युअल रोड चांगला होता, पहिले या रोडपेक्षा तो रोड चांगला होता. काय गरज होते 1 फुटाचा रोड टाकायची आणि आमच्या घरं खराब करायची? दाखवलं मी स्वामी साहेबाला. 40 वर्षापूर्वी या घरामध्ये टोंगळे इतकं पाणी होतं. स्वामी साहेबाला दाखवलं. या आमच्या ओट्याच्या याच्यावर, या आमच्या ओट्यावर, ही ओट्याची जुनी लेवल आहे साहेब. ही जुनी लेवल आहे माझ्या घराची. पहिले ओटा, हा ओटा, या घराला इथून 5 पायऱ्या आहेत खाली, इथून 5 पायऱ्या आहेत खाली. हे घर त्यावेळेला कमीत कमी 4 फुटाच्या वर होतं. आजची कंडिशन अशी आहे की आमच्या घरामध्ये पूर्ण रोडचं पाणी इथून जाते. रोडचं आमच्या घरातलं पाणी निघायला तयार नाही बाहेर. ते तिथून त्याचे आउटलेट आहे, 2 आउटलेट असून आउटलेट हे पाणी त्याला इतकं फोर्सनं बंद करते की माझ्या घरात इतकं पाणी रोडवर काही इंच भर आलो नाही. या भिंतीच्या पाठीमागून 2च फुटावर विहीर आहे. त्याचं पाणी सगळं त्याचं पाणी मुरत नसेल का? विहिरीत चाललं. कारण बांधकाम पहिले चिऱ्याचं आहे. मग चिऱ्यामधून असो की सिमेंट मधून असो पाण्याचा पाझर हा विहिरीत उतरतोच. मग समजा पुढे मागे आता त्यांना स्वामी साहेबाला वगैरे सगळ्यांना बोललो होतो आम्ही, पण त्याचा परिणाम कुठल्याही प्रकारचा काही नाही. त्या गोष्टी यावेळेस मतदानाचा खोल कसा राहील तुमचा? मतदानावर बहिष्कार राहील की मतदान करणार? नाही, आता मतदानावर तर बहिष्कार टाकून उपयोगही नाही. काय करणार तुम्ही बहिष्कार टाकून? शेवटी जे होणार ते होणारच. मी एक बहिष्कार टाकला. काका, तुम्ही उमेदवार पाहून, उमेदवार कसा आहे याच्या आधीचे उमेदवार जे झाले किंवा आता नवीन उमेदवार पण त्याचं शिक्षण पाहून, त्याचा अनुभव पाहून तुम्ही हा विचार करायला पाहिजे की तुम्ही एक नागरिक आहात. निवडून दिला होता या वार्डासाठी, त्याच्या कपडा लिहून होता का हा अशिक्षित आहे म्हणून?
तो तर सुशिक्षित आहे. तुम्ही त्याची माहिती पूर्ण काढायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही उमेदवार उभा पक्षाने उमेदवार उभा केल्यानंतर तुम्ही त्याची माहिती काढायला पाहिजे की हा उमेदवार आहे कसा, त्याच्या पोटामध्ये काय काय नाही ते हे तुम्हाला माहित आहे की मला माहित आहे. आज आम्ही आमची मागणी सांगतो, आमची मागणी मान्य होईल का एवढं सांगा. आज आम्ही जेवढी मागणी मागतो, आम्हाला काही आमच्या घरच्यासाठी नको. आज आमच्या या रोडचा प्रॉब्लेम हा कोणी सोडवेल त्यालाच आम्ही मत देऊ. समजा आम्ही मत दिलं, त्यांनाही सोडवलं, त्याला काय आम्ही काय ते काय धरून मारणार तर नाही, अशी तर देऊ शकत नाही त्याला. सेकंड टाइम त्याचा विचार होईल. पण तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही त्याला प्रश्न विचारायला पाहिजे. ज्यावेळेस तो तुमच्या घरापर्यंत मतदान मागायला येतो तर तुमचं कर्तव्य आहे की जर नगरसेवक तुमच्या घरापर्यंत येत तर तुम्ही त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याला प्रश्नाचं उत्तर विचाराल की तू आमच्या घरापर्यंत मतं मागायला आला, पण आता आमच्या कामासाठी अडचण काय. तुम्ही आश्वासन दिल्यानंतर तुम्ही पूर्ण करतात याची काय गॅरंटी आहे. तुम्ही लिहून देता आम्हाला की आम्ही तुमचं काम पहिले करून देऊ, ते तुम्ही लिहून देणार आहात का. लिहून दिले अहो आजकाल मला सांगा तुम्ही लिहून देऊनही त्याचा उपयोग काही होत नाही. संग्राम की विश्व के